मुंबईकर कुणाला आपला कौल देत आहेत याचा फैसला उद्या मतपेटीतून दिला जाणार आहे। प्रामुख्याने मुंबईमध्ये शिंदे ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण 6 पैकी 3 जागांवर ठाकरेंचे उमेदवार असतील तर विरुद्ध शिंदेंच्या उमेदवारांमध्ये सामना आहे। काय आहे मुंबईचं समीकरण आणि 6 खासदार निवडून देणाऱ्या मुंबईतलं भाषिक समीकरण काय सांगताय, पाहूयात हा रिपोर्ट। मुंबईत कुणाचा बोलबाला असणार, मुंबईकर कुणाला कौल देणार याचा फैसला लवकरच मतपेटीत बंद होणार आहे। तब्बल 6 खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे। मात्र उत्तर मध्य, दक्षिण पूर्व, ईशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांचा मतदारसंघ सांगताना गोंधळ उडतो। हा नकाशा मुंबई आणि संपूर्ण मुंबई उपनगराचा आहे। इथूनच 6 खासदार निवडून जातात। हा पहिला मतदारसंघ मुंबई उत्तर, नंतर मुंबई उत्तर पश्चिम, त्याच्या बाजूला मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई, त्यानंतर मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि 6वा मतदारसंघ मुंबई दक्षिण। मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचं असं वर्गीकरण केल्यावरही अनेकांचा संभ्रम होतो, त्यामुळे लोकसभा मतदारसंघ शहरानुसार समजून घेऊया। हा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ आहे। यात बोरीवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे मतदारसंघ येतात। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशीचा भाग येतो। मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्य मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्दचा समावेश आहे। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव होतो। मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे 6 भाग समाविष्ट आहेत। तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंब्रा देवी आणि कुलाबा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। मुंबईतल्या 6 मतदारसंघात एकूण 96,53,100 मतदार आहेत। त्यापैकी मराठी मतांची संख्या 36,30,600 आहे। गुजराती अधिक राजस्थानी मतं 14,58,800, मुस्लिम मतदार 17,87,000, उत्तर भारतीय मतदारांची संख्या 16,11,400 आणि दक्षिण भारतीय मतदार 6,97,600च्या घरात आहे। मुंबई दक्षिण लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांमध्ये लढत होते आहे। दक्षिण लोकसभेत 15,20,600 एकूण मतदार आहेत। त्यापैकी मराठी मतदारांची संख्या 40%, गुजराती राजस्थानी मतदार 18%, मुस्लिम मतदार 22%, उत्तर भारतीय 11%, दक्षिण भारतीय 5% आणि ख्रिश्चन धर्मियांची मतं 2% आहेत। आकड्यांमध्ये पाहायचं असेल तर इथं मराठी मतदारांची संख्या 6,70,000 आहे। गुजराती राजस्थानी मतदार 2,68,000, मुस्लिम मतदार 3,33,000, उत्तर भारतीय 1,71,000, दक्षिण भारतीय 72,000 तर ख्रिश्चनांची 5,000 मतं आहेत। मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाईंमध्ये सामना आहे। या मतदारसंघात एकूण मतदार आहेत 14,38,100, मराठी मतदार आहेत 39%, गुजराती राजस्थानी 9%, मुस्लिम मतदार 20%, उत्तर भारतीय 14%, दक्षिण भारतीय 12% आणि ख्रिश्चन मतदार 2%। आकड्यांमध्ये बघितल्यास मराठी मतदार 5,77,000, गुजराती राजस्थानी मतदार 1,28,000, मुस्लिम मतदार 2,83,000, उत्तर भारतीय 2 लाख, दक्षिण भारतीय 1,74,000, ख्रिश्चन मतदार 28,000। मुंबई उत्तर मध्य लोकसभेत भाजपकडून वकील उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत आहे। या मतदारसंघात एकूण मतदार आहेत 16,81,400, मराठी मतदार आहेत 34%, गुजराती राजस्थानी 10%, मुस्लिम मतदार 25%, उत्तर भारतीय 17%, दक्षिण भारतीय 7%, ख्रिश्चन मतदार 5%। आकड्यांमध्ये सांगायचं तर मराठी मतदारांची संख्या आहे 5,67,000, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 1,76,000, मुस्लिम मतदार आहेत 4,27,000, उत्तर भारतीय मतदार आहेत 2,85,000, दक्षिण भारतीय मतदार 1,10,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 77,000च्या घरात आहे। मुंबई ईशान्य लोकसभेत यंदा भाजपकडून मिहिर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे।
एकूण मतदार आहेत 16,18,000. मराठी मतदार 45%, गुजराती राजस्थानी मतदार 13%, मुस्लिम मतदार 17%, उत्तर भारतीय 15%, दक्षिण भारतीय 6% आणि ख्रिश्चन 1%. आकड्यांमध्ये बघितलं तर मराठी मतदार 7,26,000, गुजराती राजस्थानी मतदार 2,10,000, मुस्लिम मतदार 2,73,000, उत्तर भारतीय 2,41,000, दक्षिण भारतीय 94,000 आणि ख्रिश्चन मतं 23,000. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र बायकर अशी लढत आहे. एकूण मतदार संख्या आहे 16,74,800. मराठी मतदार आहेत 35%, गुजराती राजस्थानी मिळून 12%, मुस्लिम 20%, उत्तर भारतीय 21%, दक्षिण भारतीय 7% आणि ख्रिश्चन मतदार 3%. आकडेवारी पाहिली तर मराठी मतदार आहेत 6,02,000, गुजराती राजस्थानी मतदार 1,88,000, मुस्लिम मतदार 3,18,000, उत्तर भारतीय 64,000, दक्षिण भारतीय 1,28,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 41,000 इतकी आहे. मुंबईतला 6वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा. इथं भाजपकडून पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होते आहे. एकूण मतदार 17,37,000. मराठी मत आहेत 32%, गुजराती राजस्थानी 28%, मुस्लिम 9%, उत्तर भारतीय 20%, दक्षिण भारतीय 7% आणि ख्रिश्चन मतदार 3% आहेत. आकडेवारी पाहिल्यास मराठी मतदार 5,50,000, गुजराती राजस्थानी मिळून 4,86,000, मुस्लिम 1,50,000, उत्तर भारतीय 3,47,000, दक्षिण भारतीय 1,18,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 53,400 इतकी आहे. काम्या भट्टाचार्य, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.